खरं तर गुन्ह्यांच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली। वडवणी तालुक्यातल्या लिमगावामध्ये आकाशातून अचानक दगड पडलेत। आता या घटनेमुळे गावकरी दहशतीखाली आहेत आणि दरम्यान हे दगड पडण्याचं नेमकं कारण काय, ते अचानक आले कुठून, या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। बीडच्या वडवणी तालुक्यातल्या लिमगावातील हा दगड साधा सुद्धा नाही, तर हा दगड थेट अवकाशातून जमिनीवर आदळला। खवळट लिमगावात सोमवारी दुपारी आकाशामध्ये 3 मोठे आवाज झाले। आवाजापाठोपाठ आकाशामधून दगड कोसळले। यातील एक दगड थेट भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला। हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्र्याला मोठं छिद्र पडलंय। पत्रा चिरत घरात पडलेल्या या दगडामुळे चूल देखील फुटलीय। दुपारी 2 वाजता आवाज झाला। मी बाहेर बसलेलो होतो। मग बाहेरून मध्ये येऊन बघितलं तर पत्राला धवाड पडून खाली चूल फुटली। तर त्याच्यामुळं आमची इथं बाया पोरं जेवत होते समोरच। तर त्याच्यामुळं आम्हाला भीती निर्माण झाली, भी वाटते। आणि पुन्हा गावात आणखीन 2-3 जागेवर असे दगड पडले आवाजामुळं। तर ते बी दगड आणले इथं, अधिकारी आले इथं, तहसीलदार ते पंचनामा केला आणि तपासाला नेले दगड। घटनेची माहिती मिळताच संभाजीनगरातील खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे खगोल अभ्यासक हे लिमगावात पोहोचले। अंबुरे कुटुंबियांच्या घराला भेट देत त्यांनी दगड ताब्यात घेतला। हा दगड पडण्याचं कारण काय, याचं गूढ लवकरच शोधू अशी माहिती त्यांनी दिली। प्राथमिक माहितीनुसार आकाशातून पडलेला दगड काय, उल्कापिंडाचा तुकडा असण्याची शक्यता। दुपारची वेळ असल्यानं उल्कापिंडाचा तुकडा पडताना प्रकाश दिसला नसावा। पृथ्वीवरच्या दगडात जी डेन्सिटी असते ती डेन्सिटी या दगडात आढळून आलेली नाही। दगड वजनदार असून लोहाचं प्रमाण जास्त। हा दगड चुंबकाकडे किंवा चुंबक दगडाकडे आकर्षित होतोय। दगडाचे कॉर्नर गुळगुळीत, पृथ्वीच्या वातावरणात शिरताना कॉर्नर विलुप्त झालेले आहेत। पृथ्वीच्या वातावरणात शिरताना 99% उल्कापिंड जळून खाक होतात। क्रिटिकल अँगलनं एखादी उल्कापिंड पृथ्वीमध्ये शिरू शकते। फार रेअरस घटना असते की त्याला क्रिटिकल अँगल फॉलो करावा लागतो। क्रिटिकल अँगल म्हणजे काय, जे वातावरणाचा लेअर आहे त्याच्यामध्ये 5 अंश ते 7 अंश या दरम्यान एखादी खगोलीय पिंड जर पृथ्वीच्या आत शिरत असेल तर तीच आपल्याला क्रिटिकल अँगलमध्ये पृथ्वीच्या आत ती वातावरणात शिरते आणि त्यामुळे आपल्याला क्रिटिकल अँगल फॉलो करत केलं तर ही जमिनीपर्यंत पोहोचते। अदरवाईज पृथ्वीच्या बाहेरच्या कुठल्याही खगोलीय पिंडांना पृथ्वी सहजपणे कोणा आत घेत नाही। आणि त्यामुळं एक उत्सुकता आहे की ह्याच्यामध्ये ती एंट्री करून पृथ्वीपर्यंत आला असेल, त्याचा एक गणित बघितलं गेलं असेल तर जी एंट्री करताना जो काही कंटेंट असणार आहे नक्कीच मोठा असणार आहे। पण जसं जसं घर्षण होत होतं त्या ठिकाणी ठिकऱ्या झाल्या आणि त्यातल्या 2 ते 3 ठिकऱ्या त्या ठिकाणी आसपास पडले असले पाहिजेत आणि एक सॅम्पल आपल्या समोर आहे। आता हा दगड पुढील अभ्यासासाठी प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे। त्यानंतर याबाबतचा सर्व अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला जाईल। मात्र आकाशातून दगड पडण्याची घटना खूपच दुर्लभ असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये असं आवाहन खगोल अभ्यासकांनी केलंय। संभाजीनगरहून सचिन जिरेसह उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।